Hello everyone, welcome to Global MPSC Academy. This is Assistant Professor स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गतची आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा होती. या वर्षीपासून 2025 पासून आपला पॅटर्न चेंज झालेला आहे. येणारा सप्टेंबर महिन्यामध्ये आपली प्रिलिमिनरी होणार आहे, पूर्व परीक्षा होणार आहे. त्यासोबतच येणारी जी आपली मुख्य परीक्षा असणार आहे ती आपली रिटर्न फॉर्ममध्ये असणार आहे, म्हणजे आपली लिखित उत्तर असणार जी की यापूर्वी जो आपला 2012 नंतर सिलेबस चेंज झालेला MCQ पॅटर्न पद्धतीने आपली मुख्य परीक्षा होती, तर ती पद्धत बंद होऊन 2025 पासून लेखी स्वरूपात आपल्याला पेपर लिहायचे आहेत. ठीक आहे. तर या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी काही विषय किंवा काही विषय म्हणण्यापेक्षा एक विषय जो आहे तो आपल्याला एक वैकल्पिक ठेवावा लागतो, ऑप्शनल ठेवावा लागतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा याबाबत फारच गोंधळ निर्माण झालेला होता फॉर्म भरतेवेळी. कारण आपल्याला जेव्हा आपण 2025च्या अटेम्प्टसाठी फॉर्म भरत होतो तेव्हाच त्यांनी डिरेक्टली आपल्याला मुख्य परीक्षेसाठी सुद्धा जो काही तुम्ही वैकल्पिक विषय ठेवणार आहात त्याबाबत त्यांनी तो विषय त्यावेळेस तुम्हाला डिसाईड करायला सांगितलेला होता. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला होता. काही विद्यार्थ्यांनी विचार न करता किंवा काही विद्यार्थ्यांनी मला जो विषय सोपा वाटतो किंवा कुणीतरी सांगते या दृष्टिकोनातून काही विद्यार्थ्यांनी ऑप्शनल विषय निवडलेला होता किंवा ते जो ऑप्शन होता तो क्लिक केलेला होता. ठीक आहे. तर यापुढे काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येऊ नये किंवा अशा प्रकारचा गोंधळ होऊ नये याकरिता नेमका वैकल्पिक म्हणजेच ऑप्शनल विषय कसा निवडावा याबाबतचं आपलं आजचं सेशन असणार आहे. आपलं आजचं सेशन हे जनरल असणार आहे. जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, जे विद्यार्थी आता फर्स्ट इयर सेकंड इयर ऑफ डिग्रीला आहेत आणि जे विद्यार्थी आपले MPSC साठी प्रिपरेशन करू इच्छितात त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आजचं सेशन असणार आहे. कारण त्यांना आत्तापासूनच त्या वैकल्पिक विषयाची त्या ऑप्शनल विषयाची आपल्याला तयारी करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं त्यांचं त्यांना तर आपण काहीच करू शकत नाही, काही हरकतही नाही. मात्र जरी या विद्यार्थ्यांनी जो विषय भरले त्या विषयाचे आपण इथून पुढचे ऑप्शनलचे जे काही क्लासेस असतील किंवा ऑप्शनलचे जे काही मार्गदर्शन असेल ते आम्ही नक्कीच तुम्हाला ग्लोबल MPSC अकॅडमीकडून करण्यात येईल. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं पाहणार आहोत की हा विषय नेमका कसा निवडायचा असतो. त्या अगोदर मी स्वतः असिस्टंट प्रोफेसर स्वाती कुराडे पाटील सध्या PhD पॉलिटिकल सायन्समध्ये करत आहे. MPhil देखील माझं पॉलिटिकल सायन्समध्ये झालेलं आहे. सॉरी. त्यासोबतच MA पॉलिटिकल सायन्स आहे, सेट क्वालिफाय आहे पॉलिटिकल सायन्स, नेटसुद्धा पॉलिटिकल सायन्समध्ये मी 2 वेळा क्वालिफाय आहे. नेट परत वुमन स्टडीज 3 अभ्यासमध्ये नेट क्वालिफाय आहे. आता इथून पुढे महत्त्वाचा स्पर्धा परीक्षेचा अनुभव पाहता UPSCची मुख्य परीक्षेची आमच्या 2010ला रिटर्न फॉर्ममध्ये होती. ती लेखी परीक्षाची होती, ती मी 2010ला दिलेली आहे. त्यावेळी माझा ऑप्शनल सब्जेक्ट हा राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन होता. त्यामुळे तो अनुभव सध्या माझ्याकडे आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला त्याबाबत येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला प्रिपरेशनसाठी मदत करू शकते. ठीक आहे. त्यासोबतच राज्यसेवेची मेन्स पण दिलेली आहे, इंटरव्ह्यू दिलेला आहे 2012, 13 आणि 17ला. या अगोदर सुद्धा मी स्वतः MPSC राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यशास्त्र हा विषयच मी मुख्य परीक्षेसाठी तयारीत होते. मग ॲन्सर रायटिंग असेल किंवा नेमकी उत्तरं कशी लिहावीत, कसा परफॉर्म करावा, उत्तर लेखनाची जी काही कौशल्य आहेत ती बऱ्यापैकी त्यावेळी विकसित केलेली होती, आत्मग्रहण केलेली होती. तीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये त्याबाबत मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. त्यासोबतच ST आणि ASUची मेन्ससुद्धा 2013 आणि 14 साली दिलेली होती. याचा आणि लेखी परीक्षेचा संबंध नाही. मात्र MPSC आणि UPSCचं असं बॅकग्राऊंड असलेलं माझं प्रोफाईल आहे. सध्या PhD करत आहे आता आणि एका कॉलेजमध्ये सुद्धा मी सद्यस्थितीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी काम करत आहे. तर हे सांगण्याचा उद्देश असा की ग्लोबल MPSC अकॅडमी आम्ही तुम्हाला MPSC बाबत राज्यसेवा मुख्य परीक्षासाठी या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला लाईव्ह सेशन्स, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, प्रॅक्टिस क्वेश्चन विथ सोल्युशन म्हणजे आपली जवळपास आठवड्याला एक टेस्ट होईल रिटर्नची की नेमके क्वेश्चन कसे असतात, त्या पद्धतीने त्याची उत्तरं कशी लिहिणं अपेक्षित असतं, एक्झाम पॅटर्न नेमका काय, किती मार्काला किती क्वेश्चन येतात, त्यासाठी नेमकी उत्तरं कशी अपेक्षित आहेत याबाबत सर्व
तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केले जाईल. तर या प्लॅटफॉर्मवरती आणखी कोणकोणते विषय तुम्हाला उपलब्ध आहेत, तर हा माझा विषय तर आहेच आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. त्यासोबत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन देखील असणार आहे, कॉमर्स असणार आहे, मॅनेजमेंट असणार आहे, लॉ असणार आहे, हिस्ट्री असणार आहे, इकॉनॉमिक्स असणार आहे, मराठी लिटरेचरसुद्धा असणार आहे. त्यासोबतच केमिस्ट्रीसुद्धा हा विषय जो राज्यसेवा मुख्य परीक्षेला बरेच विद्यार्थी ठेवतात, त्यापैकी जवळपास आपले 26 ते 27 विषय आहेत. त्यापैकी काही विषयांची तयारी आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर करून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना जे हे सब्जेक्ट ज्यांनी आत्ताच्या एक्झामसाठी सिलेक्ट केले, त्यांच्यासाठीही आम्ही हा आता नवीन कोर्स घेऊन येत आहोत. त्याची फी आहे 12,000 रुपये. मात्र तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 10,000 रुपये. या 10,000 रुपयेमध्ये तुम्ही जो तुमचा ऑप्शनल, फक्त ऑप्शनल जो आता तुम्ही ठेवलेला म्हणजे पॉलिटिकल सायन्स जर तुमचा ऑप्शनल ठेवला तर त्याचा कंप्लीट कोर्स तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडून करून घेण्यात येईल. मग त्याबाबत तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स दिले जातील, लाईव्ह सेशन्स दिले जातील, फुल सिलेबस नोट्स दिले जातील, उत्तर लिहिण्याच्या पद्धती, जे काही स्किल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येतील. आणि जे प्रोफेसर जे असतील तुम्हाला गायडन्स करायला, ते एक्सपर्ट असणार आहेत. MPSCच्या काही त्यांनी मुख्य परीक्षा दिलेल्या असणार आहेत. फक्त MCQ मार्फत किंवा MCQ पद्धतीनेच मुख्य परीक्षा दिलेल्या नाही आहेत. तर जे जुने खिलाडू म्हणतात आपण, की 7-8ला जे प्रिपरेशन करत होते, 10पर्यंत जे काही प्रिपरेशन करत होते, जे मुख्य परीक्षेचा त्यांना UPSC आणि MPSCचा अनुभव आहे, असे जे काही प्रोफेसर आहेत ते तुमच्यासाठी या विषयामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करायला उपलब्ध असणार आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप आमचं जे आहे, ग्लोबल MPSC अकॅडमी म्हणून आमचं ॲप आहे, ते तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करून आपण आपलं नाव ठिकाणी रजिस्टर करू शकता. तर आज म्हटल्याप्रमाणे आजच्या सेशनचा महत्त्वाचा भाग असा होता, की नेमका ऑप्शनल विषय कसा निवडावा किंवा त्याच्या सोबत काही असे क्रायटेरिया आहेत का, की जो मी ऑप्शनल विषय निवडणार आहे त्याच्यासाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत. तर आहेत, नक्कीच आहेत. तर ते नेमके इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे, की जो आपण MPSC मुख्य परीक्षेसाठी जो आपण ऑप्शनल विषय, जो वैकल्पिक विषय निवडणार आहोत, त्यासाठी जे आपल्याला आत्ता 26-27 जे सिलेबस अभ्यासक्रम दिलेले आहेत, जे विषयांचे सिलेबस दिले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे जर तुमची डिग्री बॅचलर ऑफ आर्ट्स असेल किंवा बॅचलर ऑफ मेडिकल सायन्स असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर बघून चालणार आहे का? नक्कीच नाही. जे सायन्स बॅकग्राऊंडचे असतील, जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतात, जे मेडिकल बॅकग्राऊंडचे आहेत किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये किंवा त्यांना स्कोरिंगचा वाटेल, सोपस्कार वाटेल अशा पद्धतीनेच त्यांना त्यांचा ऑप्शनल विषय निवडायचा आहे. मोस्ट ऑफ काय होते, की बरेच विद्यार्थी जे मेडिकल सायन्सचे असते, इंजिनिअरिंगचे असतात, ते कुठेतरी सोशल सायन्सचे विषय ठेवत असताना दिसून येताना हा एक अनुभव आहे, की बरेच विद्यार्थी भले ते इंजिनिअरिंग साईडचे असू देत, मेडिकल साईडचे असू देत, पण जो विषय स्कोरिंग होतो, जो विषय समजण्यास सोपा असतो, तो विषय स्वतःचं फील्ड सोडून तो विषय ठेवण्यासाठी त्याला प्राधान्य देत असताना दिसून येतात. तर त्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तर असा काही जो आपला सिलेबस आहे किंवा आपण ज्या गोष्टीला प्राधान्य देणार आहोत, असं सिलेबस आपण शोधून काढायचं किंवा असं सब्जेक्ट आपण पाहायचा. टोटली MPSCच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही नेमकं कोणकोणत्या विषयाचं सिलेबस दिलं ते तुम्ही पाहू शकता. मग त्या ठिकाणी जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, मेडिकल सायन्स आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बरोबर, मराठी लिटरेचर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे सिलेबस दिलेले आहेत ते सगळे सिलेबस तुम्ही केअरफुली रीड करायचे, की नेमका सिलेबस काय आहे, काय देण्यात आले, किती आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तो सिलेबस वाचून घ्यायचे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय, तर एरिया ऑफ इंटरेस्ट तुमचा काय आहे, नेमकं तुमचं आवडीचं क्षेत्र काय. तर बऱ्याच वेळेस जरी एखादा इंजिनिअरिंगचा स्टुडंट असला, जरी मेडिकलचा स्टुडंट असला, तर काही वेळा त्यांना लिटरेचरमध्ये किंवा साहित्यामध्ये रस असलेला दिसून होतं. काहींचं साहित्य खूप छान असतं, बरोबर, म्हणजे जे मराठी लिटरेचरसारखा विषय खूप छान असतो. आता जर तुम्ही विचार केला, की आता UPSCचे बरेच कॅन्डिडेट असे होते, की अभिनय सर होते, अभिनय कुंभार सर असतील, विश्वास नांगरे पाटील असतील. अभिनय कुंभार सरांचं बॅकग्राऊंडच हे
इंजिनिअरिंगचं होतं, तरीसुद्धा त्यांनी मराठी साहित्य ठेवून UPSC मधून त्यांनी एक्झाम क्रॅक केली होती. किंवा नांगरे पाटील सारखे सरांचं सुद्धा आपल्याला UPSC मध्ये मराठी साहित्य असेल, हिस्ट्री आणि मराठी साहित्य होतं. UPSCला 2 ऑप्शन ठेवायची त्यावेळी प्रथा होती. आता सध्या स्थितीमध्ये आपण एकच ठेवू शकतो. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही त्याच बॅकग्राऊंडचे असला म्हणून तुम्ही ॲग्रिकल्चरच आहात, तुम्ही इंजिनिअरिंगचेच आहात, तुम्ही मेडिकल सायन्सचेच आहात म्हणून तुम्ही तोच विषय ठेवला पाहिजे. ओके. मग त्या व्यतिरिक्त तुम्ही सोशल सायन्सचे बरेच विद्यार्थी समाजशास्त्र विषय ठेवताना दिसून येतात, राज्यशास्त्र विषय ठेवताना दिसून येतात. येते लक्षात. काही टेक्निकल स्टुडंट असतील किंवा टेक्निकल माइंडचे लोक असतात, ते म्हणतात की भूगोल विषय ठेवताना दिसून येतात. येते लक्षात. म्हणजे तुमचा नेमका एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे, ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला तो ऑप्शनल विषय निवडायचा आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे स्कोरिंग विषय. आता बऱ्याच वेळा असं होतं की जो मागचा अनुभव असतो किंवा बऱ्याच वेळा किंवा टेक्निकल विषय जे असतात की त्याच्यात स्कोर होत नाही. आता मॅथ्ससारखा विषय असेल तर बऱ्याच वेळा असं होतं की त्याचं स्कोरिंग होतं का किंवा ॲक्युरेसी असते का. मग असे काही सोशल सायन्सचे विषय तुम्हाला दिसून होते की ते स्कोरिंगचे सब्जेक्ट किंवा एक तो ट्रेंड दिसून होतो की नाही हे विषय जे आहेत ते स्कोरिंगचे आहेत. मग त्यानुसार सुद्धा विषय निवडताना लोक दिसून येतात. तर त्यामध्ये आपल्याला स्कोअर करता येईल का, मी याबाबत पेपर लिहू शकतो का, हेही आपण तितकंच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आता यासोबत आपण एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहू शकतो की ही आपली जी एक्झाम आहे ही पहिल्यांदाच होते, बरोबर. ही पहिली मुख्य परीक्षा जी विद्यार्थी आता देणार आहे त्यांच्यासाठी पहिली परीक्षा आहे. मग यासाठी आपल्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर कुठून मिळतात किंवा एक आयडिया जर घ्यायची असेल तर कुठून घेऊ शकतो. तर आपण UPSCची जी आपली रिटर्न एक्झाम झालेली आहे त्या एक्झाम मधून आपण नेमका पेपर पॅटर्न समजून घेऊ शकतो, क्वेश्चन कशात समजून घेऊ शकतो. कारण जवळपास MPSCचा जो सिलेबस आहे किंवा MPSCचा जो पॅटर्न आहे तो जवळपास UPSCच्या धर्तीवर घेण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. मग त्याकरिता आपण PYQs आपण फक्त रेफरन्सला घेऊ शकतो. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की मॅडम MPSC आणि UPSC मध्ये बराच फरक असतो, क्वेश्चन विचारण्याच्या पद्धतीमध्ये पण खूप फरक पडतो. तो UPSC मध्ये विचारण्याचे क्वेश्चन थोडेसे अनलिटिकल असतात, तर डायरेक्ट क्वेश्चन आपल्या MPSC मध्ये विचारले जातात, असाही काही त्यांना प्रश्न पडू शकतो. मग अशा वेळी आणखी काय करता येईल, एक तर तुम्ही UPSCचे मागचे क्वेश्चन पेपर बघू शकतात. त्यासोबतच त्याही अगोदर जेव्हा आपला MPSCचा सिलेबस जो MCQ पॅटर्न करण्यात आलेला होता त्या अगोदरचा जो महत्त्वाचा सिलेबस होता रिटर्नचा, ते सुद्धा पेपर तुम्ही बघू शकता. ते पेपर तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात वेबसाईटवरती किंवा मार्केटला सुद्धा जर जुन्या सिलेबसची जरी काही पुस्तकं अवेलेबल असतील तरी सुद्धा ते तुम्हाला ते क्वेश्चन आहेत ते तुम्हाला मिळू शकतात. जर सोशॉलॉजीचे पॉलिटिकल सायन्सचे काही क्वेश्चन आहेत माझ्याकडे, ते सुद्धा मी तुम्हाला काही काही सेशनमध्ये तुम्हाला मी शेअर करू शकते. त्या ठिकाणी 10 मार्काचे क्वेश्चन आहेत किंवा 15 मार्काचे क्वेश्चन. मग नेमकं त्या ठिकाणी कसे विचारले जातात. जर राज्यशास्त्राच्या विषयात जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेची नेमकी वैशिष्ट्य कोणती, असा सर्व वैशिष्ट्यामध्ये, लक्षणामध्ये किंवा कार्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. 10 मार्काच्या वरती कोणताही प्रश्न विचारण्यात येत नव्हता त्यावेळी. मग आता सध्या स्थितीमध्ये कशी सिच्युएशन आहे, तर आपण पेपर पॅटर्न बघणार त्यावेळी पण आपण समजून घेणार आहोत. एक तर आपल्याला 10 मार्काला क्वेश्चन असतो. आता ते तो एक पेपर पॅटर्न आपण समजून घेणार. प्रश्न पहिला आणि प्रश्न 5वा आपल्याला जो आहे तो कंपल्सरी असणार आहे. जर 2 असेल, 3 असेल, 4 असेल, म्हणजे दोन्ही सेक्शनमध्ये जे आपल्याला क्वेश्चन असतील त्यापैकी एक सोडवणं गरजेचं आहे. म्हणजे टोटल आपल्याला 3 प्रश्न सोडवावे लागतात. 4 प्रश्न ह्या प्रत्येक सेक्शनमधला, म्हणजे जर समजा A सेक्शन आहे, हा B सेक्शनमध्ये, प्रत्येक सेक्शनमधला आपल्याला एक प्रश्न तरी एक क्वेश्चन, एखादा क्वेश्चन 5च्या व्यतिरिक्त एक क्वेश्चन हा सोडवावाच लागतो. मग त्यामध्ये आपल्याला 15 मार्काचे, 10 मार्काचे, 10 मार्काचे, काही 7, काही 8, असं प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 50 मार्क्स आहे. मग त्यानुसार ते क्वेश्चन आपल्याला सोडवावे लागतात. म्हणजे जास्तीत जास्त जो आहे आपला तो 15 मार्काचा. आणि काही GS किंवा काही आपल्याला ऑप्शनला काही क्वेश्चन 20 मार्काला सुद्धा दिसून येतो. जर समजा 20 मार्काचा मोठा प्रश्न असेल तर त्याला नेमकी शब्द मर्यादा किती आहे, त्याला किती लिहिणं अपेक्षित आहे, मग 20 पॉईंट करणं म्हणजे नेमकं काय, किंवा अनलिटिकल जर काही एखादा क्वेश्चन असेल तर तो कसा आपण टॅकल करायचा, या गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत. तूर्तास आपण काही UPSCचे मागचे पेपर आहेत ते आपण रेफरन्सला पाहू शकतो. ठीक आहे. आता त्यासोबतच महत्त्वाचा पुढचा पॉईंट आहे ऑप्शनल विषय निवडताना. जो आपण ऑप्शनल विषय निवडणार आहोत त्या साहित्याची उपलब्धता आहे का हे पाहणं गरजेचं असतं. का बरं, तर समजा आपण जेव्हा मराठी
लिटरेचर ठेवत असतो तेव्हा प्रॉब्लेम नसतो. मात्र सोशल सायन्समध्ये एखादा विषय असेल, ॲग्रिकल्चरमधला एखादा विषय, जेव्हा आपण तो विषय ठेवत असतो तो ॲज पर सिलेबस त्याचा मटेरियल म्हणजेच रेफरन्स बुक त्याचे अवेलेबल आहेत का हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असतं. नाहीतर मला विषय आवडतो केमिस्ट्री, मला विषय आवडतो फिजिक्स आणि मी सरसकट ठेवून टाकला कारण माझं PG झालेलं आहे, माझं MPhil झालं आहे आणि मी यामध्ये चांगलं लिहू शकतो. मात्र त्याबाबत त्याची रेफरन्स बुकची उपलब्धता आहे का या बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला पाहणं तितकंच गरजेचं असतं. आता त्यासोबत मटेरियल सोबतच एक रिसोर्स पर्सन सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आता रिसोर्स पर्सन हा कशासाठी हवाय? जेव्हा मी एक्झाम देत होतो तेव्हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी UPSC प्रिपरेशन करत होतो तेव्हा रिसोर्स पर्सन ही फार मोठी गोष्ट असायची. का? जे आपण पेपर लिहिलेले असतात, जे आपण प्रॅक्टिस केलेली असते क्वेश्चन आन्सरची, ते आपलं कुणाकडून तरी चेक करून घ्यायचे असतात. मग तशी व्यक्ती अवेलेबल आहे का? किंवा त्या क्षेत्रातील ती तज्ज्ञ व्यक्ती आहे का जेणेकरून आपल्याला त्या क्वेश्चन पेपर आन्सरमध्ये आपल्याला ती योग्य न्याय देऊ शकेल. मग अशी रिसोर्स पर्सन ज्या त्या विषयात असेल तरच तो विषय निवडला जायचा आत्तापर्यंत किंवा आम्ही जेव्हा प्रिपरेशन करत होतो तिथपर्यंत. मग आत्ता तशी ती व्यक्ती आहे का? नाहीतर असं होतं की बरेच विद्यार्थी किंवा बरेच रिसोर्स पर्सन असतात ते कुठेतरी इंजिनिअरिंग साईडचे असतात, मेडिकल साईडचे असतात, मध्येच MA सोशियोलॉजी करतात, MA मराठी लिटरेचर करतात आणि आम्ही रिसोर्स पर्सन म्हणून ते आपल्यासमोर येताना दिसून येतात. पण ती तज्ज्ञ व्यक्ती त्याच विषयातली असेल तर जास्त फायदा हा तुमचा असतो. कारण तुम्हाला बेसिक पासून ते जे एक्झामला लागणाऱ्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतात. त्यासाठी ऑप्शनल विषय जेव्हा आपण निवडत असतो तेव्हा त्या विषयाबाबत आपल्याला त्याबाबत रिसोर्स पर्सन अवेलेबल आहे का? किंवा त्या व्यक्तीकडून आपले पेपर तपासून मिळणार आहेत का? किंवा त्या व्यक्तीकडून आपलं जे योग्य MPSCसाठी लागणारं जे महत्त्वाचं स्मार्ट वर्क आहे, स्मार्ट टेक्निक्स आहेत ते मिळणार आहेत का? ते सुद्धा तपासणं तितकंच गरजेचं असतं. आता त्यासोबतच जो आपण ऑप्शनल विषय ठेवतो तो आपल्याला जनरल सायन्स जे आपले जनरल सायन्स GSचे जे पेपर आहेत त्याच्यासाठी तो किती हेल्पफुल आहे, त्याच्यासाठी त्याची किती मदत होणार आहे ते सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असतं. बरेच विद्यार्थी जेव्हा राज्यशास्त्र विषय निवडतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की GS2चा जो पेपर आहे जनरल सायन्स 2चा तो अख्खा पेपर आपल्याला यामध्ये कव्हर होतो. म्हणजे जेव्हा आपण 500 मार्काची तयारी करत असतो, पॉलिटिकल सायन्स पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड जेव्हा आपण तयारी करत असतो तेव्हा त्यासोबतच आपल्याला GSचा सुद्धा जो पेपर आहे एक कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड तो सुद्धा आपलं 250 मार्क तिथे कव्हर होत असतं. त्यामुळे आपण जो ऑप्शन विषय निवडत असतो त्यासोबतच त्याचा GSला कसा फायदा होतो हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि लास्ट वन इज दॅट हिअर डेव्हलप रायटिंग स्किल. तुमचं जे रायटिंग स्किल आहे, लेखन कौशल्य कशामध्ये ते थोडंसं लक्षात घ्या आणि ते विकसित करण्याचा प्रयत्न करा. काही जणांचं बॅकग्राऊंड जरी टेक्निकल असतं तर साहित्यामध्ये ते खूप छान लिहू शकतात. मग त्या संदर्भात तुमचं लेखन कौशल्य कसं आहे, टेक्निकल आहे, जॉग्रफीमध्ये फार डायग्रामॅटिकल लिहावं लागतं. मग त्या दृष्टिकोन तुमचं लेखन कौशल्य आहे का? किंवा लिटरेचर रिलेटेड आहे का? सोशल सायन्स रिलेटेड आहे का? ते तपासून तुम्हाला तुमचा नेमका विषय कोणता असू शकतो किंवा माझा नेमका आवडीचं क्षेत्र नेमकं काय असेल याबाबत चाचपणी करून मगच तुम्हाला तुमचा विषय निवडावा लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी होते की MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जे अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे की वैकल्पिक किंवा ऑप्शनल विषय कसा निवडावा याबाबत जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते आपण आता डिस्कस केलेले आहेत. जर या उपरही तुम्हाला काही शंका असतील तर जरूर मला चॅट बॉक्समध्ये कळवा किंवा या व्यतिरिक्त देखील काही शंका असतील तरी सुद्धा मी त्याची तुम्हाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत आमच्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर आपलं हे आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा. आणि अजून अशाच पद्धतीने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीत तुम्हाला आम्ही इथून पुढे घेणार आहोत. त्यासाठी ते नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्कीच सेशन कसं वाटलं हे सुद्धा लिहायला विसरू नका. ठीक आहे. तर यासोबतच आजचं सेशन आपलं या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.